गुगी पुराण, लेखिका विद्या डेंगरे. गुगी पुराण. हाय गुगी, कसा आहेस? गुगी आईस्क्रीम खाणार? तुमचा गुगी कसा आहे? मस्ती चालू आहे ना त्याची? हा गुगी त्याचं चित्र काढताना इतका हलतो ना. गुगी बिस्किट खाणार? नॉटी नॉटी गुड बॉय येतो. गुगी नो. गुगी गाडीतून जायचं. तू याला कशाला नेतेस बाजारात? हा काही तुला शांतपणे फिरू देणार नाही. ए, गुगीचा पहिला वाढदिवस आमच्याकडे साजरा करायचा. हा अगं पण मुंबईला कुठे आणू त्याला? तुमची घरं लहान, हा एवढा मोठा. आमच्याकडे तुम्ही उद्या जेवायला यायचं, पण गुगीला आणायचं. मग मावशी, आपण गुगीला घेऊन पिकनिकला जाऊया. अगं पण त्याला न्यायचं म्हणजे 2 गाड्या कराव्या लागतील. उगाच पेट्रोल वाया जाईल. मी त्याला मांडीवर घेऊन बसेन, पण गुगी शिवाय पिकनिक होणार नाही. अगं तुमच्यासाठी पुरणपोळ्या पाठवतीये. 3 आहेत, 2 तुमच्यासाठी आणि 1 गुगीसाठी. अमेरिकेहून मी गुगीसाठी बॉल आणणार आहे. तर असा हा आमचा गुगी. इतका हँडसम आहे ना. तुमच्या मनात आलंच असेल, कोण हा गुगी? याला का एवढा भाव देताय? थांबा, सांगतोच. आम्ही 6 भावंड. म्हणजे असं कोणीतरी म्हणताना मी ऐकलाच आठवत आहे. आता ती कुठे आहेत कोण जाणे. खूप लहान होतो तेव्हा एकमेकांच्या अंगावर खूप खेळायचो, दंगा करायचो. पण आमचं एक बरं होतं, आमची आई आम्हाला कधीच रागवायची नाही. वडील मात्र कधीच पाहिल्याचं आठवत नाही. आमचे पूर्वज म्हणे ऑस्ट्रियात राहायचे. कानावर पडलेलंच सांगतोय, खरं खोटं कोणास ठाऊक. ज्या घरात आम्ही राहत होतो तिथे एका सकाळी बऱ्याच लोकांचे बोलण्याचे आवाज कानावर पडले. थोड्याच वेळात आम्हाला व्हरांड्यातून घरात जायला परवानगी मिळाली. अर्थातच मी सर्वांच्या पुढे होतो. माझी 1-2 भावंडं थोडी आळशी होती. त्यांनी वाटेतच ताणून दिलं. बैठकीच्या खोलीत मला बरेच पाय दिसले. मी काही घाबरलो नाही. त्यातले 2 पाय मला आवडले. वासही छान होता. त्या 2 पायांशी खेळेपर्यंत 2 हात माझ्या अंगावर पडलेच. आपण यालाच नेऊया का? हाच आपल्याकडे आलाय, तुला आवडला का? तो पायवाला म्हणाला. आता मला तीही दिसली. कसला गोड आहे ना, यालाच नेऊया. त्यांनी मला खाली ठेवल्यावर मी लगेच शू केली आणि 4 छोट्या छोट्या बुटांचे पाय दिसले म्हणून तिकडे वळलो. पण मग एकदम रडण्याचा आवाज आला. मी घाबरलोच, पण मी तर काहीच केलं नव्हतं. घाबरून मी परत त्या मोठ्या पायांकडे गेलो आणि मांडीवरच जाऊन बसलो. तिथेच मला झोप लागली. त्या दिवशी आणखी घरं फिरून बऱ्याच जणांकडून लाड करून घेऊन झोपत झोपत मी कुठंतरी पोचलो. जाग आली ती एका वेगळ्याच ठिकाणी. व्हरांड्याच्या मानाने हे घर फारच मोठं होतं. थोड्याच वेळात इथेही बरेच पाय दिसले. पण न घाबरता मी सर्व पायांचा समाचार घेतला. सगळे माझे लाड करत होते. इथे मला माझे नाव गुगी आहे हे कळलं. आणि ती आणि तो माझे मम्मा आणि पप्पा आहेत हेही. मी लहानच होतो, त्यामुळे घरभर शी शू करायला लागलो. मग घरातले मला हळूहळू दूर आंब्याच्या झाडाखाली दर अर्ध्या तासांनी उचलून ठेवायला लागले. तेव्हा समजलं की शी शू बाहेर करायची असते. एकदा माझ्याशी खेळायला म्हणून मुंबईहून खास मंडळी आली बरं का. त्यामध्ये तेच ते छोटे बूटवाले पाय होते. मी वासावरून त्यांना ताबडतोब ओळखलं. मी लगेच त्यांच्याशी खेळायला गेलो. तो पुन्हा तोच रडण्याचा आवाज. मीही तो बरोबर ओळखला. शेवटी मंडळी मला घाबरून चंबू गबाळ आवरून न खेळता दुसरेच दिवशी मुंबईला रवाना झाली. आवाजावरून आठवलं, मला कुठचाही आवाज कितीही हळू असला तरी ऐकू येतोच. उकडलेलं अंड ओट्यावर हळूच आपटलं की मला ते बागेत असलो तरी ऐकू येतं. ते दुसऱ्या कोणाच्या तोंडात जाण्याआधी मी पोचतोच स्वयंपाकघरात. हा सूक्ष्म आवाज जर मी ऐकू शकतो तर दिवाळीच्या फटाक्यांचा मला किती त्रास होत असेल विचार करा. मी भराभर मोठा होत होतो. माझे कुतूहलही वाढत होते. बॅगांमध्ये तोंड घाल, तर कधी टोमॅटो पळव, कधी पेडिग्रीची पिशवी पळव, असले उद्योग मी सुरू केले. एकदा तर नारळही पळवला.
कोणी जेवायला बसलं की पुढ्यात आधाशाप्रमाणे बघत बसायचो की मिळायचीच एखादी चापटी. पपई, आंबा, कलिंगड सगळं खातो मी. काही दिवस गेले आणि एका सकाळी डॉक्टर नावाचा माणूस आमच्याकडे आला. मी त्यांनाही नाही घाबरलो. गेलो त्यांच्याजवळ. त्यांनी कागदावर काहीतरी लिहिलं आणि म्हणाले, अहो हा हिरा आहे, याला वर्षभर नीट सांभाळा, मग पहा पुढे हाच तुम्हाला सांभाळेल. बापरे, केवढी मोठी जबाबदारी टाकली त्यांनी माझ्यावर. मग लागलो भुंकायला, जो येईल त्याच्यावर. हा हा म्हणता वर्ष संपायला आलं आणि एक दिवस मुंबईहून मावशींचा फोन आला. गुगीचा पहिला बर्थडे आमच्याकडे साजरा करायचा. मग काय, गेलो मुंबईला. रुबाबात गाडीतून. गाडीत छान थंड वाटलं, पण मुंबई फार गरम हुआ. इथे छान विविध प्रकारचे वास होते, पण पॉटीसाठी मनासारखी जागा नव्हती. पुन्हा कुणी रागवेल की काय अशी भीती वाटत होती. लिफ्ट मधून खाली पाहत वर पोचलो 7व्या मजल्यावर. तिथे स्वागताला त्याच बूटवाल्या मुली. मला स्वतःच्या घरी बोलवून स्वतः मात्र घाबरून आत पळून गेल्या. नंतर झाली म्हणा आमची मैत्री. वा, बिर्याणीचा काय वास येत होता. केकही होता, वर एक मेणबत्ती लावलेली. पुढचं सगळं त्या मुलींनीच केलं. मी फक्त खाण्याचं काम केलं. माझे दात खूप शिवशिवायचे तेव्हा. चपला घेऊन चावत बसायचो. चपला तोडायला खूप मजा यायची. पलंगावर चढून टीव्हीचा रिमोटही मी चावून टाकला होता. आमच्याकडे मला पलंगावर, सोफ्यावर कुठेही चढून बसायची परवानगी आहे. मी या सोफ्यावरून त्या सोफ्यावर उड्याही मारल्या आहेत. एकदा घरातले सगळे 2 दिवस कुठेतरी गेले होते, म्हणून मला सांभाळायला आजोबा आणि मावशी आले होते. मला रात्री खूप एकटं वाटलं. मग गेलो मावशीच्या खोलीत आणि चढलो पलंगावर. मावशी खूप घाबरली. ती लागली राम 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 म्हणायला. दिली ताडून तिच्या शेजारी. आता मी तिचा खूप लाडका आहे. एके दिवशी आजोबांना मला ठेवून गेले सगळेजण दिवसभर कुठेतरी. बराच वेळ मी गुड बॉय सारखा वागलो. दुपारी आजोबा गेले झोपायला आणि मला आला कंटाळा. गेलो बैठकीच्या खोलीत. तिथे फुलदाणी होती. ती कशी असते ते गेलो पाहायला. तो ती खालीच पडली. तिचे तुकडे झाले आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं. त्यातलं थोडं पाणी पिऊन मग फुलं कुस्करायला गेलो. इतक्यात माझं लक्ष एका रंगबिरंगी टोपलीवर गेलो. म्हणलं टोपलीशी खेळूया थोडा वेळ. खेळता खेळता त्या टोपलीवरचे रंगीबेरंगी मणी सगळीकडे पसरले. तरीही वेळ उरलाच. मग बसलो एक उशी चावत. त्यातला कापूसच बाहेर आला. म्हणलं त्या मण्यांवर कापूस पसरून पाहावा. मग तेही केलं. पाण्यावर फुलं, फुलावर मणी, मण्यावर कापूस. वा वा, किती सुंदर दिसत होतं ते. आणि वेळही छान गेला. संध्याकाळी घरची मंडळी परतली आणि डोक्याला हात लावून बसली. पण रागावले मात्र नाही तर मला. एक गोष्ट त्यातून ते शिकले असावे. त्यांनी पुन्हा मला इतका वेळ सोडून जायचं धाडस केलं नाही. आता खूप लाड झाली. याला थोडं ट्रेन करा, नाहीतर वेडेपणा वाढत जाईल. कोणतरी म्हणाल असं. लगेच एक मास्टरजी यायला लागले. लाड संपले. ते सांगतील ते ऐकावंच लागायचं. ते एकसारखे ऑर्डर द्यायचे. गुगी सीट, गुगी अप, डाऊन, क्रॉल, स्टॉप, स्लिप. बाप रे बाप, सगळं करायला लावायचं. मी ऐकायचो त्यांचं, पण कधी कधी त्यांचा राग यायचा. मग बॅड हॅबिट म्हणून खेकसायचे. पण त्यांच्या मनाप्रमाणे वागलो की बक्षीस म्हणून खिशातून एक बिस्किटचा तुकडाही द्यायचे. त्यांनी शिकवल्यामध्ये मला गो फाइंड चा धडा खूप आवडला. ते मला वास घ्यायला लावून एखादी वस्तू लपवायचे आणि गो फाइंड म्हणायचे. हा तर आमच्या आवडीचाच विषय. मग मी त्यात लवकर तरबेज झालो. संध्याकाळी घरात मग सगळेच गो फाइंडची ऑर्डर द्यायला लागले. आता याला डॉग शोला न्यायला पाहिजे अशी चर्चा घरात सुरू झाली. पण काय झालं कोण जाणे, नाहीच नेलं मला. आळशी लेकाचे. या घरातले सगळेच मला आवडतात.
पण आजोबा आणि बबन खूपच आवडतात. आजोबा आले ना राहायला की बिस्किटांची रेलचेल असते. इतरांची नजर चुकवून आम्ही दोघंही बिस्किटांचा फडशा पाडतो. आजोबा माझ्याशी न कंटाळता बॉल खेळतात. तो इथे नेहमीच का राहत नाही कोण जाणे. कुठेतरी जातात पण पुन्हा येतात ते मारी बिस्किटाचा पुडा घेऊन. बबन माझ्याशी फारसा खेळायचा नाही. खरं सांगू का, त्या लहान मुलींप्रमाणे तोही मला खूप घाबरायचा. पण मी मोठा व्हायला लागलो आणि तो माझ्याशी खेळायला लागला. काय धम्माल येते म्हणून सांगू. दगडी बॉल, लपाछपी, टायर, मज्जाच मज्जा. शेजारचा टिमो त्यांच्या अंगणात आणि मी आमच्या. आम्ही दोघे बाहेर नुसते धावायचो. संध्याकाळचे जेवण पदरात पडलं आणि की आम्ही आमच्या गाडीतून थेट तळ्यावर जायचो. ड्रायव्हर, मम्मा, बबन, आजोबा, मावशी सगळेच्या सगळे. खरं म्हटलं तर गाडीची मागची सीट पूर्णपणे मला हवी असते. पण मग सगळेच बसतात आणि माझे हाल होतात. पण मीही घेतो सांभाळून, कारण मलाही ते सगळे हवे असतात. हा बबन मी शी शू करेपर्यंत इकडे तिकडे नाचून कुठेतरी लपून बसतो आणि मला गंडवतो. मी आपला नाक जमिनीला लावून वास घेत बसतो झाडापाशी. येऊन रेंगाळतो, पण बबन काय मला सापडत नाही. मला तो सापडेपर्यंत चैनच पडत नाही. पण आता मला कळलंय, तो झाडावर चढून बसतो आणि मी वर न बघता मूर्खासारखा खालीच घोटाळत राहतो. मला काही माणसं नाही आवडत बुवा. तो एक माणूस स्कूटरवरनं येतो तो आणि मोठं बोचकं आमच्या घरातनं घेऊन जातो तोच. आपलं डोकं फिरतं बुवा त्याला बघून. लहानपणी चालवून घेतलं पण आता त्याला सोडत नाही मी. घरातले म्हणतात त्याच्यावर भुंकून धावताना मी सगळं लॉन खराब करतो. अरे पण त्या बोचक्याचं काय? मग गो फाईन सांगितलं तर कुठे जाऊ शोधायला? मी या घरात आलो तेव्हापासून पाहतोय एक स्कूटर आमच्या दारात पार्क केलेली असायची. खूपदा घरातल्यांनी मना केलं तरी काही तो ऐकेना. एकदा तो स्कूटरवरनं जाताना गेलो धावून त्याच्यावर, पाडला त्याला खाली. तेव्हापासून आमच्या दारात स्कूटर दिसेनाशी झाली. आणखी एका गोष्टीचा मला खूप राग येतो. लोक माझ्याशी जसं लाडात बोलतात ना, तसंच त्या टिमोशी, चिकूशी, स्नूपीशी, अगदी आंब्याच्या झाडाशी सुद्धा बोलतात. मला राग आला की मग मी दाखवतोच त्यांना. घरातल्या लोकांबरोबर मला सुद्धा जेवायची आमंत्रणं येतात. अर्थात तिथे जाऊन मी जेवत नाही. जेवण मला घरचंच आवडतं. परवाच एका मुलाच्या बर्थडे पार्टीचं आमंत्रण आलं. गेलो तिथे, गाडीतून उतरलो तर गुगी 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 करत 30-35 मुलं आली. इथे कशाला आलो असं झालं. मग त्यांच्याबरोबर थोडं बॉल खेळलो. बबन बरोबर खेळायला जशी मजा येते ना, तशी काय आली नाही. केक वगैरे तब्बल तासानंतर मिळाला. परवाच माझाही बर्थडे झाला म्हणे. 4 वर्षांचा झालोय, जबाबदारी वाढलीये. मध्यंतरी आमच्याकडे रंगाचं काम काढलं. रंगाने तसे बरे वाटले. कुठल्या तरी भाषेत, वेगळ्याच भाषेत बोलायचे, पण माझे लाडही करायचे. एकदा माझ्यावर सोपवून घरचे गेले कुठेतरी. मला बरोबर नेलं नाही म्हणून थोडा नाराजही झालो, पण पुन्हा जबाबदारीची जाणीव झाली म्हणून घरात थांबलो. जरा डोळा लागला होता माझा, तो कुठेतरी खट्ट आवाज झाला म्हणून डोळे किलकिले करून बघितलं तर काय, त्यातला एक रंगारी आमचा फोन वापरत होता. असा राग आला म्हणून सांगू, जाऊन त्याचा हातच धरला आणि मनातल्या मनात ये नहीं चलेगा यहां म्हणून त्याच्याशीच त्याच्याच भाषेत सांगितलं. त्याने घाबरून फोन ठेवला आणि स्वतःचा मोबाईल बाहेर काढला. त्या दिवशी रंगाऱ्याने आपका गुगी बहुत होशियार है म्हणून घरच्यांना सांगितलं. बक्षीस त्या दिवशी मिळवलंच मी. आज रविवार, चला बाजाराला जायचं. बाजारात गाडीतून
जायला मला खूपच आवडतं. पण मी गाडीत थांबतो तेव्हा गाडीभोवती किती मुलं जमतात माहितीये का? थोडा वेळ सहन करतो, मानही मिळतो ना. पण मग एक आवाज काढला की जातात पळून सगळे. चला 5 वाजले, आज बबल नसणार, पण घरातले सगळे आणि मी गाडीतून मस्त फिरून येणार. येताना माझ्यासाठी छोटस आईस्क्रीमही आणतील कदाचित. आज कुठे नेतील बरं? विद्यापीठाच्या बागेत की आणखीन कुठे?